सामन्याला सुरुवात 4 ओव्हरची मॅच. द्वितीय फेरीचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. एका बाजूने आयशा 11 भडवळ B+ आणि त्यांच्या विरोधात टीम उतरली आहे शिवशक्ती कडाव. आयुक्ता 11 शिवशक्ती कडाव. दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. एका बाजूने कल्पेश आणि दुसऱ्या बाजूने जयेश. गोलंदाजी मार्कवरती अनुराग. गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिला चेंडू भन्नाट वेग. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. उत्कृष्ट सुरुवात अनुरागच्या माध्यमातून. कल्पेश साळुंके स्ट्राइक वरती. हार्ड हिटर बॅट्समन सलामीसाठी दाखल झाला आणि त्याच्या विरोधात आपण पाहिलं पहिला बॉल डॉट, त्यानंतर हा चेंडू व्हाईट बॉल. चांगलं जज केलं. इथे आपण पाहताय अवांतरची धाव मिळतीये. धावफलकाला सुरुवात केली श्री गणेशा करत असताना. एका धावेच्या मदतीने धावफलकाची सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना आयुक्ता 11 शिवशक्ती कडाव. यावेळेस स्टेप आउट. पुढे सरसावत जाऊन खेळलेला फटका. सुंदर प्रहार केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. कल्पेश साळुंकेच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. या 4 धावा मिळत आहेत. स्कोरबोर्डला जोडल्या जातील. या बॉलवरती स्टेप आउट. बॅट फिरवली, संपर्क नाही. लगेचच इथे कमबॅक केलं. निर्धाव येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना धावफलकावरती टोटल बनल्यात बिनबाद 5 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे समोरच्या दिशेला पुन्हा एकदा खेळतायत. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे. 1 धाव मिळतीये. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीने जातं 6 वरती. या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर 4 चेंडू टाकून झाले. धावा बिनबाद 6. 4 ओव्हरची मॅच. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती उतरली आहे आयशा 11 भडवळ B+. 2 ताकदवर संघांच्या दरम्यान लढा. इथे आडव्या बॅटनं खेळला फटका सुंदर आहे. फिल्डर दूरवरनं आला. त्या ठिकाणी पकडून फेक करतोय. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. सलामी देत असताना दोन्ही फलंदाज कल्पेश आणि जयेश. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 5 बॉल टाकून झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती बिनबाद 7 धावा अद्यापर्यंत बनल्यात. पहिल्या षटकासाठी अनुरागच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली. या षटकाचा आपण पाहिलं तर एक चौकारा व्यतिरिक्त मोठा फटका मारू दिला नाहीये. कल्पेश स्ट्राइक वरती. शेवट गोड करण्याच्या तयारीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर अनुराग कशा पद्धतीने डिलिव्हर करेल. इथे निश्चित फिरून मारलाय. मिडल केलं आणि सरळ फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. संघर्ष निश्चितच दोन्ही बाजूने चालू आहे. आलेला हा चौकार 4 धावा. या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती बिनबाद 11 बनल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर या ठिकाणी आकर्षक झाली आहे. 1 धावे 11 धावा धावफलकावरती. 1 धावेच्या मदतीने जयेश खेळतोय तर कल्पेश 9 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय.
दोन्ही फलंदाज अजूनही आपण पाहू शकताय नॉट आउट. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी उमेश येतोय. दुसऱ्या षटकासाठी उमेशला पाचारित करतायत. अनुरागचं पहिलं षटक आपण पाहिलं, त्यानं खर्च केल्या 11. 4 ओव्हरची एकंदरीत मॅच. ओव्हर नंबर 2चा खेळ उमेशच्या खांद्यावरती इथून ही पालखी असेल. चला स्पीडअप करा. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. एक षटकामध्ये 11 बनल्यात. ओव्हर नंबर 2 गोलंदाज राईट आर्म ओव्हर. उमेशचा पहिलाच बॉल, प्रचंड वेग. इथे आपण पाहिलं तर बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क येऊ दिला नाही आणि आलेला हा निर्धाव चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. षटक क्रमांक 2ची सुरुवात जर आपण पाहिली तर उत्कृष्ट केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. उमेश यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, खोलवर टप्पा, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं. सिंगल, एक धाव इथे पूर्ण करतायत. एका धावेची मदत धावफलकाला करतील. स्कोर कार्ड 12 वरती. दुसरा षटकाचा खेळ. 4 षटकांची ही मॅच. निश्चित आपण पाहिलं पहिल्या षटकात 11 बनल्या, त्यानंतर दुसरं षटक 2 चेंडू टाकून झालेत. या 2 चेंडूंवरती फक्त धाव खर्च केली आहे 1. आयुक्ता 11 शिवशक्ती कडाव या नावानं टीम आज उतरली आहे. कल्पेश साळुंके स्ट्राईक वरती तयार. 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये मारले. इथे कट करण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना अजून एक डॉट पर्सेंटेज जास्त पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी अटॅक आणि बॉलर्स क्वालिटी जर आपण पाहिली तर चांगली राहिली आहे. दुसरा षटकाचा खेळ चालू आहे आणि अद्यापर्यंत 4 चेंडू ज्याच्यावरती धाव मिळाले नाही, निर्धाव पाहायला मिळाले. उजव्या हातानं पुन्हा एकदा तयार. उमेशच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राईक वरती कल्पेश साळुंके. दोघांच्या दरम्यान चांगलं बॅटल तुम्ही पाहू शकाल. एक हार्ड हिटर फलंदाज, दुसऱ्या बाजूनं क्वालिटी गोलंदाज. इथे सुद्धा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विकेटच्या मागे चेंडूला अडवत असताना थोडीशी चूक केली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा येतील. स्कोर कार्डला जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जातं. 14 विदाउट लॉस. बिनबाद 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटकाचा खेळ या ठिकाणी उमेश गोलंदाजी करत असताना थोडंसं त्याचं षटक जर आपण पाहिलं तर संमिश्र राहिले. अवांतरच्या धावा जर दिल्या नसत्या तर कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं चांगली गोलंदाजी राहिली. 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा येतोय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला टोलावलाय. फिल्डर आहे या सीमारेषेच्या जवळ. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पकडून फेक करतायत. एकच सिंगल मिळेल. एक सिंगल धावेची मदत येते. स्कोरबोर्ड 15 वरती. 4 ओव्हरचा सामना. प्रत्येक चेंडूचा आपण विचार केला तर एका चेंडूचं फार मोठं महत्व, एका डॉट बॉलचं फार मूल्य तुम्हाला पाहायला मिळतं. मूल्य मोजावं लागतं. इथे जागेवरनं टोलवलाय, उंच गेला. फिल्डर येतोय चेंडूच्या खाली. डाऊन द बॉल. झेल टिपत असताना चूक केली आणि दुसऱ्या धावेचं सुद्धा कदाचित या ठिकाणी नुकसान झाले. डायरेक्ट हिट आणि त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी सुद्धा आले आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. नजर हटी, दुर्घटना घटी, झेल सुटला. त्यानंतर आपण पाहिलं दुसरी धाव पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी येत असताना तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत आणि जिथे विकेट यायला हवी होती तिथे धावा मिळत आहेत. 3 धावांची मदत. धावफलक 18 वरती. बिनबाद 18. प्रत्येक मॅच डू ऑर डाय अशा पद्धतीच्या चुका निश्चितच अडचणीत आणू शकतात, या बाबतीत शंका नाही. आयुष 11 भडवळ B+ या संघासाठी दुसरं षटक उमेश हाताळतोय. अद्यापर्यंत 5 बॉल फेकले, 7 धावा त्यानं खर्च केल्यात. टोटल बनल्यात बिनबाद 18. या षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. या षटकातील 1 बॉल शिल्लक आणि गोलंदाज उमेश तयार होतोय.
यावेळेस कोलवा टप्पा यॉर्कर लेन परफेक्ट बुंद्यात आणि यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना प्रचंड वेगानं उमेशनं गारद केली आहे विकेट. आपण विचार करताय तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 7 धावा खर्च केल्या आणि उमेशनं फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 18 या आकड्यावरती लागलेला पहिला झटका. जयेशला मैदान सोडावं लागलं. संघर्ष त्याचा सुरू होता आणि या संघर्षात निश्चितच आपल्याला पाहायला मिळालं, यश मिळालं उमेशला. 1 षटकाच्या गोलंदाजीमध्ये उमेशनं खर्च केला 7. टोटल 2 ओव्हर संपल्यात. धावा बनल्या 18. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 बनल्यात. गोलंदाजीसाठी रिकी तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय. 3rd ओव्हर. जबाबदारी त्याच्या खांद्यावर. अगदी आपण पाहताय मैदानाच्या चारी बाजूला अजूनही प्रेक्षकांची भरघोस गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 2:15 वाजतायत पहाटेचे आणि अजूनही क्रीडानगरीमध्ये भरपूर प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतीये. सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं आणि क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण करूयात. षटक क्रमांक 3 रिकी. स्ट्राइक वरती कल्पेश. पहिलाच बॉल लॉप केलं कव्हरच्या डोक्यावर. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त हाय आणि हँडसम स्ट्रोक. कल्पेश साळुंके ब्रँडेड षटकार. षटकार येतोय. ही षटकाराची मदत. स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं आणि या षटकारानं स्वागत केलं रिकीचं. पहिल्याच बॉलवरती धूमधडाका षटकार येतोय. यावेळेस लॉप केलं पायावरती चेंडू आणि जबरदस्तरित्या फ्लिक करत असताना फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा दे. आपण पाहिलं तर विध्वंसक बॅटिंग करत असताना उत्कृष्ट खेळ मैदानात पेश करतोय. सलगच्या 2 षटकारांची मोहर या ठिकाणी उमटवली. पूर्वार्धातील हा खेळ. या बॉलवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. इथे आपण पाहिलं तर एकच सिंगल धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकवेल. टोटल 31 बनल्या. 31. 31 धावा इथे धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज रिकी. 3 चेंडूंमध्ये 13 धावा त्यानं खर्च केल्या. भडवळ B+ या टीमसाठी. तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी आलाय. धावफलकावरती टोटल बनल्यात 1 बाद 31. बॉलर तयार. गोलंदाज रिकी. यावेळेस बॅट फिरवली. संपर्क हवा तसा नव्हता आणि सिंगल एकच धावेवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. सिंगल 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातं. टोटल बनता येत 32 धावा.
तिसऱ्या षटकातील इथून अजून आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि टोटल बनल्यात 32. कल्पेश 10 चेंडू 25 धावांवरती अभेद्य अद्यापर्यंत खेळतोय. चांगली बॅटिंग त्यानं केली. यावेळेस मात्र कमबॅक केलं गोलंदाज रिकीनं. विकेट मिळाली फार मोठी. कल्पेश गॉन. साठी नितू माळी. आता मात्र फिनिशिंग टच देण्यासाठी नितू माळी मैदानात आला. जेन्युइन ऑलराऊंडर. संघासाठी इथे आपण पाहिलं तर बॅटिंग सुद्धा करायची आहे, त्याचबरोबर एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज ज्यानं या बदलापूर नगरीला नेहमीच इम्प्रेस केलंय. फटका घेतला, टोलावलं होतं. सीमा रेषेवरती फिल्डर तैनात होता. उंच हवेत झेप घेतली आणि त्यानं टिपला ह्या अप्रतिम झेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना नितू माळी. समीर माळीच्या माध्यमातून एक सुंदर झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर नितू माळी. फटका त्यानं चांगला खेळला होता. असं वाटलं होतं की मिडल झालाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं, चेंडूवरती नजर ठेवली आणि समीर माळीनं टिपलेला एक सुंदर अप्रतिम झेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना नितू माळीला निराश मनानं इथे मैदान सोडावं लागलं. याच दोन संघांच्या दरम्यान बदलापूर नगरीमध्ये सुद्धा आपण सामना पाहिला. नेल बॅटिंग फिनिश. एक चेंडू एका धावेची गरज असताना मॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. शिवशक्ती कडावानी त्यांच्या विरोधात बडवल B+ या दोन संघांच्या दरम्यान झालेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. तशाच पद्धतीचा हा सुद्धा सामना कदाचित 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनल्यात 32. चौथं षटक सुरू झालं. 4th ओव्हर. इथे बॅट फिरवली आहे, व्यवस्थित संपर्क नाहीये. सिंगल पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय, चेक केलं जाईल. ऑन फील्ड डिसिजन आपण पाहताय, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. अंपायर येत आहेत. योगीराज महाराज बुटेरे सर, मॅन फ्रॉम पोई, या ठिकाणी चेक करतायत. कल्याण ग्रामीणचा बकॅडॉन नॉट आउट. बॅट्समन सेफ. लेग बाईचा इशारा. सिंगल धाव मिळतीये. स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल आणि एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 33 नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 3 बाद 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 चालू झालंय. या षटकाचे अजूनही आपण पाहिलं तर काही चेंडू शिल्लक. इथे सुद्धा धोका होऊ शकला असता. डायरेक्ट हिटची संधी होती. कदाचित हिट जर झाला असतं तर काम तमाम.
इथून 4 बॉल शिल्लक आहेत. धावा किती बनतील? 34 बनल्यात. आणि बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती कुशल. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका खेचलाय सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पकडून फेक करतायत. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एक धावेच्या साह्यानं स्कोरबोर्ड 35 वरती. शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. आयशा 11 भडबळ बी प्लस या संघासाठी चौथं आणि शेवटचं षटक राकेश. या अगोदरच्या मॅचचा हिरो इथे आपण पाहताय. चेंडू आला डॉट. विकेट किपरनं पकडलं, फेकलं. धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज होतोय धावबाद. अजून एक झटका. घडेल हे आपल्याला पाहायचंय. न्यू बॅट्समन मैदानात बॅटिंग करण्यासाठी भावेश आलाय. स्ट्राईक वरती कुशल. बॅट फिरवलीये कदाचित लेग स्टंपला सोडून. पंच वळाले, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. ते टोटल 35 वरती. 36 धावा. इथे आपण पाहताय पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. कुठल्याही प्रकारचं उत्तर यावरती नव्हतं. आणि अजून एक डॉट. 36 धावा धावफलकावर आहेत. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. 4 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक 4 मध्ये राकेश. या अगोदरची मॅच सुद्धा राकेशनं गाजवली. आणि या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी सुंदर करतो. डेथ ओव्हर मध्ये स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे. पकडलं, फेकलं. ब्युटिफुल थ्रो. आणि इथे आपण पाहताय एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज माघारी परतलाय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती बनल्या 37 आणि लक्ष असेल 38 धावांचं. 38 टू विन. संपला. 37 धावांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. कडाव संघानं बनवल्या आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय आयशा 11 भडवळ बी प्लस या संघासमोर. कर्जत रायगडचे 2 तुफान संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर झुंजतील. एकाच जंगलातील 2 वाघ. 38 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळवेल. तुफान गोलंदाजी अटॅक असणारी शिवशक्ती कडाव टीम. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल सेकंड इनिंग मध्ये आवाज ऐकूयात जगदीश पाटील सर यांचा. धन्यवाद.
या मॅच मध्ये लक्ष आहे ते 38, जवळजवळ 10 पेक्षा कमी ही धावगती आता तुम्हाला ठेवायचे टीम भडबल या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना पहा मिळतो तुम्हाला. समीर माली आणि राकेश पाटील हे दोन खेळाडू. चला गोलंदाजी मार्कवरती नितू माळी पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन जो जिंकेल तो कासगाव संघाशी अंतिम सामना खेळेल, क्वालिफायचा मॅच. चला सामना सुरू होतं. बेस्ट ऑफ लक टू टीम्स. गेम ऑन. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर्स. किल्ल्यात डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र बॅकअपला कल्पेश आले. तोपर्यंत खेळाडू पाठीमागे सरकले. पहिला बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा स्लो वन केलाय. थोडासा टप्पा पाठीमागे ठेवलाय. डाट चेंडू जात असताना दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एका ताकदीचे, हे दोन ताकदवर टीम तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे आता काटेकी टक्कर या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना फटका इथेही चांगला आहे. सरळ केल्यात. लॉंग ऑफचा फोल्डर पुढे सरकलाय. एकच जा गुड फोल्डिंग. तीन चेंडू नंतर मात्र एक धाव आली. स्ट्राईक रोटेट करत असताना राकेश स्ट्राईक वरती आणलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन फिल्डर तट सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. थोडीशी पोच घेतली, थांबले जागेवरती आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. चला धावसंख्या 5 ही धावसंख्या पाहा मिळते. पाचवा बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस एजंट टेकन. बॅटर झालाय बाद. पहिला धक्का लागत असताना
परफेक्ट सरळ दिशेने फेकला गेला, त्याच्यावरती मोठा फटका खेळत असताना एज लागली आणि बॅटर बाद झाला. पुन्हा एकदा वन्स अगेन मात्र आता नाही आहे, दिशा भरकटलाय. गोलंदाज एक धाब एक्स्ट्रा च्या स्वरूपामध्ये येत असताना 6 धाबा. लास्ट बॉल पॉवर प्लेचा पाहायला मिळतो. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. स्विंग अँड मिस. आताचा चेंडू डॉट गेलाय, त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीम भडवल B+ या टीमने धाबा बनवल्यात. 1 बाद 6 ही धावसंख्या. आता गरज आहे येणारे 18 बॉल 32ची गरज. पहिलं षटक संपलं या ठिकाणी. चांगल्या प्रकारे षटक राहिलं. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेमध्ये आता नवीन गोलंदाज भावेश आलाय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती शिरवली संघाच्या विरोधात. याच सर्व गोलंदाजाने प्रत्येकाने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, त्यामुळे आता तशीच गोलंदाजी करावी लागेल त्यांना. मात्र आता संघ समोर भडवल B+ हा संघच एका ताकदीचे एकाच ताकदवर संघ एकमेकांसमोर आल्यात. एकाच कॅलिबरचे संघ पाहतोय आपण. ओव्हर नंबर 2 18 मध्ये 32. फटका येते हवेत केल्यात. फिल्डर दूरवरती आहेत. रनिंग कॅच. चांगला झेल टिपला गेलाय. दर्शन होते त्या ठिकाणी. गुड कॅच. बॅटर बॉय बाद. धक्का दुसरा भडवल B+ ला. नवीन बॅटर उमेश. 2 धक्के लागल्यात भडवल टीमला 6 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिले, मात्र आता लक्ष फार कमी आहे. मी म्हणेन 38 धाबा. मात्र या धाबा जर चांगली गोलंदाजी केली तर त्यांचं संरक्षण करू शकतात. दोन खेळाडू मैदानावरती आल्यास बॉलची पाहणी करत असताना उमेश आणि प्रमोद हे 2 खेळाडू आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू झाला आणि पहिल्या बॉलवरती धक्का लागलाय, कारण अगोदर पहिल्या षटकात 1 विकेट आली आणि त्यानंतर ह्या ओव्हरमध्ये सुद्धा 1 विकेट मिळाली पहिल्या बॉलवरती. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. आणखीन एक डॉट, आणखीन एक डॉट. एक डॉट चेंडू दबाव बनवेल. चांगली गोलंदाजी होत असताना, कारण 38 धाबांचं टार्गेट आहे मॅचमध्ये. थोडंसं डगआउट शांत आहे, कारण चौकार षटकार येत नाही आहे. 2 विकेट गेल्या, त्याच्या मोबदल्यात 1च चौकार पाहिला आपण. ओ चांगला बॉल. बॉलच ड्राईव्ह बॅक केलंय, मात्र चेंडूने वळण घेतलंय आणि तोपर्यंत 1 धाव देत असताना चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत 3 चेंडूवरती फक्त 1च धाव आली आहे. म्हणजे अद्याप 15 मध्ये 31 करायचे आहेत. एका चौकार षटकार कॉन्फिडन्स वाढवेल बॅटरचा, त्यामुळे त्यांना गरज आहे या ओव्हरमध्ये एखादा
मोठा फटका चौकार किंवा षटकार येणं भडबल संघाला गरजेचं आहे. पुन्हा एकदा टप्पा अचूक आहे. आपल्या उंचीचा फायदा घेत असताना आणखीन एक डाट आलाय. चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये सुद्धा करत असताना अद्यापर्यंत फक्त 7च धावा आहेत स्कोरबोर्डवरती. 2 to go. फटका ऑन साईडला केल्या. डीप मिड विकेटला फोल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. गुड फोल्डिंग. चांगला थ्रो आलाय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. आत्ता मात्र गरज आहे भडबल संघाला एका चौकार षटकाराला तर मॅचमध्ये शिरकाव करेल. तर ते अंतर आहे थोडंसं कमी होईल. जसजसं पुढे सरकतोय संघ थोडंसं रन रेट रिक्वायरमेंट रन रेट आहे तो वाढत चाललाय. दिशा खराब आहे. एक अबांतर धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. सध्याच्या घडीला पाहिलं तर या ओव्हरमध्ये बॅट बॉल सुद्धा पाहिला आपण. बॅकफुटला जाऊन कट केलाय. फिल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. चांगल्या फिल्डिंगचं पोझिशन केलं होतं. डिपिश खबरला फिल्डर होते आणि एक धाव मिळत असताना खेळ संपलाय. 2 ओव्हरचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूवरती धावा जमा केल्यात त्या फक्त 10 आणि आता गरज आहे येणारे 12 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे भडवल B+ सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये त्यांना या षटकामध्ये रोख लावावा लागेल. विक्रांत आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये उमेश आणि प्रमोद ही जोडी पाहतोय. दोघांनी 3-3 चेंडूंचा सामना केलाय. एकेने 1 तर एकेने 2 धावा बनवल्यात. अद्यापर्यंत एकच चौकार आलाय. सुरुवात सुद्धा निराशजनक झाली. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा विकेट मिळाली आणि त्यानंतर चेंडू 3 दाट गेले. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट. भरपूर बाहेरचा चेंडू होता. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला बॅटरच्या मात्र जास्तच पडल्यानंतर तो बाहेरच्या दिशेला वळलाय. त्यामुळे चेंडू बाद पंचांनी घोषित केलाय. 12 बॉल 27. आताचा बॉल पुन्हा एकदा वाईट. लागोपाठ 2 चेंडू वाईट आल्यात. त्याला पहिल्या 2 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. या ओव्हरमध्ये विक्रांत अद्यापर्यंत 2 चेंडू वाईट फेकतोय. बॉल हवेत आहे. उडवलाय बॉलला. कबसला फिल्डर उपस्थित आहेत. झेल टिपला जातोय आणि अखेरकार 2 वाईटच्या नंतर ही विकेट आली आहे. 3री.
लेफ्टी बॅटर नेहमीच आक्रमकतेने बॅटिंग करत असताना आपण पाहिलंय. मात्र आता अनुरागला तसाच खेळ करावा लागेल. 11 मध्ये तुम्हाला 26 धावा बनवायच्यात. अशा विपरीत परिस्थितीमध्ये पाहतोय आपण मोहन शेठ चतुरे यांच्या वतीने एका षटकारासाठी 1100 रुपये. सन्मान्य नगरसेवक मोहन शेठ चतुरे यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक. षटकार चांगला बॉल होता, बॉल मिस झालाय. चांगला बॉल पायातला होता, लेग बीपवर LBW पकडला गेला. आणखीन एक विकेट, विकेट चौथा लागलाय, धक्का चौथा. चला, एका चौकाराचा अपघात वगळला तर अद्यापर्यंत एकही मोठा फटका नाही आहे. त्यामुळे मॅचमध्ये तुम्हाला आता कमबॅक करायचंच असेल तर आता नाही जमणार. तुम्हाला चौकार षटकारच ठोकावे लागतील. तर आता बेळ जवळजवळ निघून चालले. आता रिकी आलाय, नवीन बॅटर. या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे. पटका चांगला हवेत आहे, हवेतून प्लाय होतोय. षटकार की काय, आणि येथे मात्र झेल ड्रॉप. थ्रो केलाय, कबसला फिल्डर नाहीये. पुन्हा एकदा एक धाव, रनआउटची संधी, आणि आता रनआउट. विकेट मिळाली आहे, गरज होती का? 2 धावा मिळाल्या होत्या झेल सुटल्यानंतर. मात्र तिसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये, आणि या मोहाच्या नादात फलंदाज बाद झाला. लेफ्टी बॅटर अनुरागची केली संपुष्टात. विकेट नंबर 5. चला चला, फिल्डिंग लावा आता, एकत्र येऊ नका तुम्ही. आता शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल, एखादा चौकार षटकार आत्ता मात्र भरपूर आवश्यकता आहे बडबल संघाला. शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार येणं अपेक्षित सुद्धा कदाचित राहू शकेल. अशा टायमाला तुम्हाला चौकार षटकारच मारावा लागेल. फटका हवेत खेळल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला फिल्डर नाहीये, दूरवरून आल्यात. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल मिसफील्ड झाली आहे, आणि 1-2 मध्ये रूपांतर झालंय. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 17 धावा स्कोरबोर्डवरती. आता येणारे 6 बॉल करायच्या धावा 21.
गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. मात्र आता दर्शन काय करेल, अर्ध्यापेक्षा जास्त धाबा ठेवल्यात त्याच्यासाठी. पहिलाच बॉल, हो चांगला बॉल डायरेक्ट स्टंप वरती, खेळाडू बाद. चांगला कमबॅक राहिला. दर्शनने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे, रनआउटची विकेट. हा मोहन शेठ चतुर यांच्या वतीने 1100 रुपये षटकारासाठी. नगरसेवक साहेब मोहन शेठ चतुरे यांच्या वतीने 1100 रुपये षटकार आला तर. मात्र आता षटकार येणार तरी कधी. हो पुढच्या मॅचला येईल ना. ओके, पुढच्या मॅचसाठी सुद्धा आहे ना, एका षटकारासाठी आहेत. विद्यमान नगरसेवक मोहन शेठ चतुरे यांच्या वतीने 1100 रुपये. आणि पुन्हा एकदा एजंटेकन. आणि आता पूर्णपणे सामना तुम्हाला पाहायला मिळतोय टीम कडाव संघाच्या बाजूने. आणि आता शेवटचा बॉल फेकायचा आहे. एकच धाब आली, 18 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. ज्या बडवल संघाने चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 37 धाबा करू दिल्या होत्या. 38चं लक्ष होतं, 9पेक्षा थोडीशी रन रेट जास्त होता. मात्र त्या धाबा त्यांना करता आल्या नाही आहे. चला कासगावचे कॅप्टन या टॉस साठी. कासगाव. आणि शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय या ठिकाणी कडाव संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम भडवल B+. हॅलो, सन्मान्य आप्पा शेट वारे यांच्या शुभासे आपण टॉस करू. चला या. चला दोन टीम मध्ये टॉस करू आपण. आजच्या रात्रीमध्ये शेवटचा मॅच असेल.